श्री स्वामी समर्थ। तर आज आम्ही चाललो होतो जेजुरीला जाण्यासाठी आम्ही घेतली सर्वात आधी सिटी बस। नंतर आम्हाला जेजुरीचे दर्शन करण्यासाठी आम्हाला थोड्या वेळ चालला पायदळ चालल्यानंतर जे स्माईल देत होते ते होते गावी असणारे नानीत ना त्यांचे लहान मुलगा। नंतर आम्ही पोहोचलो द्वाराजवळ पोहोचताच त्यांनी आम्हाला सांगितलं की आधी इकडे भंडारा लावा, पुढे ओटी भरा आणि मगच वरती चढा। म्हणून आम्ही निघालो होतो भंडारा लावण्यासाठी। तिथे गेलो होते पप्पा आणि इथे खूप गर्दी होती अगदी, म्हणून आम्ही खूप सांभाळूनच चालत होतो। पप्पांनी तिथे भंडारा लावला, दर्शन घेतले आणि तिथे माझ्या त्यांनीही भंडारा लावला, त्यांचाही शूट घेतला आम्ही। नंतर आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी, पण तेव्हाच ते बोलले की आधी इथे ओटी भरून घ्या आणि मग पुढे जा। मग आम्ही गेलो होतो ओटी भरायला जाताना मम्मी पप्पा त्यांचे काहीतरी थोडीशी मंत्र बोलतात ते करत होते। तोपर्यंत आम्ही चढलो वरती। तिथे नाचत होते गोंधळ असल्यामुळे। वरती चढताना खूप गर्दी होती, खूप वेगवेगळे स्टॉल होते, नारळ, एखादी वेगवेगळे ज्वेलरी असे स्टॉल पण होते। नंतर आम्ही काढला फॅमिली फोटो, आधी मम्मी पप्पांनी त्यांचा काढला, नंतर आमचा फॅमिलीचा आणि माझ्या बहिणीचा, असे आम्ही 5-6 फोटो काढले। नंतर इथे ठेवले होते देव खोबरे असे ठेवतातच जेजुरीला। नंतर आम्ही चढलो वर चढताना अगदी उंच पायऱ्या होत चालल्या होत्या आणि दादा आणि माझी बहीण दोघंच सोबत चालत होते आणि मी माझ्या मम्मी पप्पांबरोबर। हे होतं पुणे सकाळचं। किती सुंदर दिसतंय ना, अगदी सुंदर दिसतंय। मग आम्ही चढलो वरती। इथे ना गाणे वाजत होते, इथे देवच होते, गाणं वाजत होते, देव होते। इथे चालू होतं लग्नाच्या वऱ्या म्हणायचा कार्यक्रम। ती मुलगी माझ्याकडेच पाहत होती। नंतर आम्ही घेतले काही फोटो आणि पोहोचलो मेन द्वाराकडे जाता जाता खूप गर्दी होती, खूपच तुम्ही बघू पण शकता आम्ही किती लांब आहेत अजून मेन द्वाराकडून। भंडारा लावायचं नव्हता हिला म्हणून तशी नखरे करत होते, पप्पाने लावून दिला। आम्ही एडकोट जय मल्हारचा नारा घेत मी पुढे वळलो। आम्ही मेन द्वाराजवळच खूप भरून गेलो होतो हळदीचे। नंतर आम्ही पोहोचलो आतली जेजुरी पाहायला। बघा किती सुंदर दिसते। पप्पा सांगत होते खूप इतिहास आहे म्हणे ह्या जेजुरीचा, हे याची माहिती त्याची माहिती सांगतच होते। आत खूप गर्दी होती। नंतर मम्मीने, पप्पांनी, मीने आम्ही सर्वांनी भंडारा उधळला। नंतर पप्पांनी सर्वात शेवटी उधळला होता। नंतर आम्ही काढले फोटोज घेतल्यानंतर आम्ही वळलो पुढे। इथे दर्शन घ्यायचे होते आम्हाला। इथेही पप्पांनी भंडारा उधळला, व्हिडिओ काढ म्हणे म्हणून मी व्हिडिओ काढला। नंतर आम्ही घेतलं तिथेही फॅमिली पिक घेतली। नंतर आम्ही वळलो पुढे। बघा किती हळद आहे आणि इथून जायचं होतं आम्हाला दर्शन घ्यायला, तर उभे राहिलो आम्ही लाईनीमध्ये। खूप वेळ आम्हाला खूप पटकन घेऊन गेले आणि नंतर खूप उशीर झाला, आम्हाला रात्र झाली आत दर्शन घेण्यासाठी। आतला व्ह्यू खूप छान होता, पण आम्हाला गर्दीत काही दिसलं नाही, पण बाहेरचा व्ह्यू संध्याकाळचा एवढा छान होता खूपच। नंतर दर्शनाला अगदी गर्दी होती, आम्ही काही आत जाऊ शकलो नाही, बाहेरून दर्शन घेतले आणि निघालो बाहेर। हा होता पुण्याचा व्ह्यू रात्रीचा। आता आम्ही तिथे घेतले काहीतरी पिक्चर्स आणि निघालो घरी जाण्यासाठी। आता मी तुम्हाला सांगते की ते दादांते कोण होते। ते दादांते होते, आम्ही गावाला असतो ना, आमच्या शेजारी नानी असते, त्यांचा लहान मुलगा होता, तेही पुण्यालाच असतात, त्याच्यामुळे आम्ही त्यांची मदत घेतली। आम्ही फर्स्ट टाइम आलो होतो। लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।